गेल्या अनेक वर्षापासून अमरावती जिल्ह्यात महसूल कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या आहेत। 7 ते 8 वर्षापूर्वी मान्य मागण्यासंदर्भात देखील अद्याप शासन निर्णय झालेला नाही। 2006 मध्ये महसूल विभागाचा आकृतीबद्ध करण्यात आला आहे। त्यानुसार सन 2016 मध्ये आकृतीबंध होणे क्रमप्राप्त होते। मात्र आजपर्यंत महसूल विभागाच्या आकृतीबंध मंजूर झालेला नाही। महसूल विभागात सध्या स्थितीत पूर्वीच्या आकृतीबंधनानुसार 30 ते 35% पदे रिक्त आहेत। त्यामुळे एकाच कर्मचाऱ्यांकडे 2 ते 3 संकलनाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे। त्यामुळे विचार करता दररोज रात्री उशिरापर्यंत तसेच सुट्टीच्या दिवशी सुद्धा काम करूनही अपेक्षित गतीने कामकाजाचा निपटारा होत नाही। या प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये लेखणी काम बंद करून आंदोलन सुरू केलेले आहेत। महसूल कर्मचारी संघटनेचा जय हो। हमारी यूनियन हमारी ताकत, हमारी यूनियन हमारी ताकत, हमारी यूनियन हमारी ताकत, एकच मिशन जुनी पेन्शन। असा कसा देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, असा कसा देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। मी अमरावती जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचा अध्यक्ष ब्रिजेश वस्तानी। आज आम्ही सर्व कर्मचारी महसूल कर्मचारी इथे लेखणी बंद आंदोलन करत आहे आणि सोमवारपासून आमचं बेमुदत आंदोलन आहे। आंदोलनाबाबत आमच्या विविध मागण्या आहे। हा आमचा संप जो आहे हा स्टेटव्यापी संप आहे आणि स्टेटला सर्व मागणी कळवलेली आहे आणि स्टेटनी पण सुद्धा शासनाला पूर्वसूचना दिलेली आहे आणि सर्व जिल्ह्यांमध्ये तसेच सर्व तालुक्यामध्ये पण सर्व कर्मचारी या संपात सहभागी आहे। क्लास 3 क्लास 4चे सर्व कर्मचारी सहभागी आहे। आमच्या विविध मागण्यांमध्ये आमची प्रमुख मागणी 2006 नंतर आकृतीबंध मंजूर झालेलं नाही आहे। आकृतीबंधमध्ये आम्हाला वाढीव पदे मिळणार आहे जेणेकरून आम्ही कर्मचाऱ्यांवरचा कामाचा ताण कमी होईल तसेच जनतेची कामं देखील लवकर होतील। हा आमचा मूळ त्यामागचा उद्देश आहे। त्याच्यानंतर आमची दुसरी मागणी आहे महसूल सहाय्यक आमचा संवर्ग जो आहे त्याचा ग्रेड पे 1900 वरून 2400 झाला पाहिजे। नंतर आमचं जे अव्वल कारकून पदनाम आहे ते अव्वल कारकूनचं पदनाम सहाय्यक महसूल अधिकारी असं झालं पाहिजे। आमच्या अव्वल कारकून कॅडरचे प्रमोशन लवकर झाले पाहिजे। त्यानंतर आमच्या विविध मागण्यांमध्ये एक 3/2/23ची अधिसूचना शासनाकडून आलेली आहे। त्यामध्ये अव्वल कारकून संवर्गाला ग्रेड पे वेतन उंचावून देण्याबाबतची मागणी आहे। तर आमची ती देखील मागणी आहे। या मूळ मागण्यांमध्ये आमची जुनी पेन्शनची मागणी देखील आहे की शासनाने आम्हाला जुनी पेन्शन योजना जशी तशी लागू करावी। अशा विविध मागण्यांसाठी आमचं आंदोलन सुरू आहे। शासनाला एवढीच विनंती आपल्यामार्फत की शासनाने लवकरात लवकर आमच्या सगळ्या मुद्द्यांची दखल घ्यावी आणि आमच्या राज्य संघटनेला चर्चेकरता बोलावं। आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही सोमवारपासून पूर्ण आमचा राज्यव्यापी संप आहे। आम्ही सगळे बेमुदत आंदोलनाला बसणार आहे आणि पुढील आम्हाला राज्य पदाधिकारी जशा सूचना देतील त्यानुसार आम्ही खाली त्याचा फॉलोअप घेणार आहे। त्याबाबत आम्हाला पुढील जसं राज्य स्तरावरून आम्हाला सूचना येतील त्यानुसार आम्ही पुढची कारवाई करू।